माजी न्यायाधीश पी.बी. सावंत साहेब यांनी भाजपाच्या संदर्भात उद्गार त्यांनी काढले होते. भाजपा ही आपत्ती आहे आणि तिला आपण देशातून घालवलं पाहिजे. एकदा केंद्रातील मनुवादी सत्ता पिपासू हटले की तुमचं काँग्रेसची जर काही पूर्वीचं भांडण असेल तर ते तुम्ही पुन्हा पूर्ववत चालू ठेवा. परंतु आज जो भाजपा हटाव देश बचाव हा नारा आपण देतोय तो सत्यामध्ये उतरू शकेल. सर्वांना जय भारत. जागृती न्यूजच्या आपल्या वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजपर्यंत आपल्याला आम्ही राज्यात देशात जे सनातनी मनुवादी विखारी विचाराने विविध मार्गाने भारतात फूट निर्माण करून आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जे हतखंडे आजपर्यंत आजमावत आहेत याबाबत चिकित्सा, जागृती, प्रबोधन, समीक्षा, चर्चाद्वारे माझे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुजन महानायक महानायिका यांच्या कृतिशील विचारातून राजकीय, सामाजिक, इतिहास, शैक्षणिक, आरोग्य, शेतकरी समानता, जात, धर्म, आरक्षण या अशा असंख्य विषयांवर मुद्द्यांवर जागृती करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. जागृती करण्याचा प्रयत्न हा आपल्या समाजामध्ये बऱ्याच शतकांपासून सुरू आहे. हा छोटासा एक प्रयत्न आमच्याही माध्यमातून आम्ही करत आहोत. परंतु आज फूट पडलेल्या देशाला जोडण्यासाठी राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. वजा बाकीचे देशामध्ये जे काही राजकारण सुरू आहे ज्याने विविध प्रकारे देश दुभांगला गेला आहे. देशाचे जात, धर्म, वंश या अशा विविध माध्यमातून जे भाग निर्माण केल्या जात आहेत त्याला एक पर्याय म्हणून किंवा विरोध त्याबाबतचा दर्शवण्यासाठी ही भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या माध्यमातून भारतामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत घेण्याचा निर्णय जेव्हा जाहीर केला तेव्हा एक आशेचा किरण निश्चितच या देशातील बहुसंख्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला असावा. जिथे वजाबाकीचे राजकारण सुरू आहे तिथे जमेचा राजकीय सामाजिक विचार कृती राहुल गांधी करताना आपल्याला दिसत आहे. याविषयी आपण आज आपल्या ह्या सदरामध्ये बोलणार आहोत. नुसतं आपल्याला बोलून थांबायचं नाही तर देशाचे तुकडे तुकडे करू पाहणाऱ्या संघी मनुवादी भाजपी जे केंद्रात सत्तेत बसलेले आहे यांचे हे विचार आणि त्यांची जी कृती आहे ती हाणून पाडण्यासाठी या विचारांना जे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरासमोर येत आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न देखील आपण करण्यासाठी आजच्या ह्या चर्चेमध्ये त्या अनुषंगाने त्या विषयाच्या बाबत आपण काही मुद्दे मांडणार आहोत. काँग्रेस हा एक राजकीय पक्ष आहे आणि राहुल गांधी हे या काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचं नेतृत्व आहे. मग या माध्यमातून भारत जोडो यात्रेला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी होऊन आपण काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का असा प्रश्न बहुसंख्य जनतेला निश्चितच निर्माण झाला असेल. आणि याचं उत्तर जर द्यायचं असेल तर निश्चितच याचं उत्तर होय असं आहे. कारण
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसचं मोठं योगदान आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर देश निर्माण कार्यामध्येही काँग्रेसचा बहुमूल्य सहभाग आहे। स्वातंत्र्य चळवळीत देशाला एकसंध करण्याचे, ते समाजहित, लोकहित कार्य करण्याचे परिवर्तनवादी प्रयत्नही काँग्रेसच्या माध्यमातून झाले। जेव्हा जेव्हा भारतावर कुठली आपत्ती आली, कुठलं संकट आलं, त्यावेळेला काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम राहिली आणि प्रत्येक कार्यामध्ये ती अग्रेसरही राहिली। 1942चा जर ते काळ तो आपण जर आठवला तर ऑगस्ट क्रांती दिन हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षण म्हणून नोंदवला गेलेला आहे। ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईमध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारत छोडो या माध्यमातून एक संदेश दिला होता। या भारत छोडो दोन शब्दांनी भारतामध्ये स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली होती। त्या दरम्यान जे काही या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ब्रिटिशांनी त्या काँग्रेसच्या ह्या भूमिकेवरती, त्यांच्या त्या सभेवरती, त्यात सहभागी असलेल्या प्रमुख नेत्यांवरती जी कार्यवाही केली, त्यानंतर ज्या त्या आंदोलनाचं जे बीज काँग्रेसच्या माध्यमातून समाजामध्ये पेरल्या गेलं होतं, त्याच्यातून एक मोठी जनक्रांती ही उभी राहिली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुन्हा एकदा भारतातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले। करो अथवा मरो हा नारा देखील त्याच अधिवेशनामध्ये, त्या आंदोलनाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी देशाला दिला होता। आजही 150 वर्ष जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं आणि त्यांच्यातून या अशा विविध चळवळींच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी लढा उभा करण्यामध्ये काँग्रेसने एक सहभाग आपल्या माध्यमातून नोंदवला, तो इतिहासातून आपण वाचत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत। भारतामध्ये 75 वर्षानंतर देखील अशीच एक सत्ता भारताच्या केंद्रामध्ये स्थिरावली आहे आणि ही सत्ता संघप्रणित भाजपाची आहे। जी हुकुमशाही राजवट ब्रिटिशांनी त्यावेळेस भारतावरती उभारली होती, देशातील रयतेला गुलाम बनवलं होतं, तशीच आज भाजपाकडून एक सत्ता उभारल्या गेली आहे। दडपशाही, हुकुमशाही आज आपल्या देशामध्ये बळावत आहे। जनतेला गुलाम करण्याचं, भारताला स्वातंत्र्यातून पारतंत्र्याकडे घेऊन जाण्याचं षडयंत्र त्यांच्या माध्यमातून रचलं जात आहे। आणि पुन्हा एकदा 2022 मध्ये राहुल गांधींच्या माध्यमातून काँग्रेसने भारत जोडो या 2 शब्दांच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी जे काही गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपाने सत्तेत आल्यानंतर तोडफोड करण्याचा प्रयत्न किंवा आपल्या राजकीय स्वार्थासाठी ब्रिटिशांचीच जी नीती होती, फोडा आणि राज्य करा, हे तंत्र त्यांनी अवलंबलं आहे, हेच पुन्हा एकदा समाजाला, ह्या विखुरलेल्या देशाला जोडण्याकरिता ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून केरळपर्यंत साधारणपणे 3,500 किलोमीटरचा प्रवास 150 दिवसामध्ये पायी पदयात्रा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या माध्यमातून आज देशामध्ये केला जात आहे। 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झालेली कन्याकुमारीपासून ही यात्रा आज केरळपर्यंत आलेली आहे।
ज्या दिवशी राहुल गांधींनी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू केली त्या दिवशी सर्वप्रथम त्यांनी जिथे आपले पिता यांना याच घाणेरड्या द्वेषयुक्त राजकारणाच्या माध्यमातून मारण्यात आलं होतं त्या स्थानाला भेट दिली, तिथे त्यांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केलं आणि काही उद्गार ह्या माध्यमातून त्यांनी तिथे काढले. ते म्हणाले, द्वेषाच्या राजकारणाने माझ्या वडिलांचा जीव घेतला, याच द्वेषाने मला माझा देश गमवायचा नाही. आपण सर्व एकत्र मिळून या परिस्थितीवरती निश्चित मात करूयात. आणि मला असं वाटतं की ह्या 2 वाक्यांवरून राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेचा काय हेतू आहे हा आपल्या सर्वांसमोर निश्चितच स्पष्ट झाला असेल. हे सर्व करण्यामागे कुठला त्यांचा स्वार्थ आहे की समाज हितासाठी, देश हितासाठी ज्यांच्या कुटुंबियांचं बलिदान या देशासाठी दिलं गेलं आहे, ज्यांचं रक्त याच मातीमध्ये ह्याच देशातल्या लोकांच्या हितासाठी सांडलेलं आहे, तेच राहुल गांधी आज आपल्या जीवावर उदार होऊन देशामध्ये जे काही घाणेरडं जे द्वेषयुक्त राजकारण आहे त्यातून जी फूट जात असेल, धर्म असेल, वंश असेल, असमानता असेल, या सगळ्या माध्यमातून पेरल्या गेली आहे ती उखडून काढण्यासाठी अगदी शांत, संयमी आणि प्रेमळ भावनेने प्रयत्न करत आहे. तरीही आपण या सर्वाला पाठिंबा द्यावा का हा विचार मनामध्ये सतत घेऊन समाजामध्ये वावरत आहोत. त्यांच्या ह्या प्रयत्नांना हर एक प्रकारे हाणून पाडण्याचा प्रयत्न देखील विरोधक करत आहेत. आता ह्या विरोधकांमध्ये अग्रेसर असणारे संघ आणि भाजपा निश्चितच आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या असंख्य असणाऱ्या ज्या बी टीम आहेत, ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थिरावल्या आहेत त्या देखील आहेत. या यात्रेच्या माध्यमातून कोणालाही कमीपणा दाखवायचं किंवा कुणाच्याही बाबतीत द्वेष पसरवण्याचा अजिबात हेतू नाही, हे देखील वेळोवेळी राहुल गांधींनी स्पष्ट केलेलं आहे. आपण पाहिलं असेल, जशी ही भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे, असंख्य लोक स्वयंस्फूर्तीने ह्या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत राहुल गांधींच्या हातात हात घालून त्यांना साथ देत आहेत. अनेक वयोवृद्ध महिला देखील आपण ह्या माध्यमातून पाहिल्या असतील की राहुल गांधींच्या गळ्यात पडून त्यांचं जे दुःख आहे ते त्यांना अनावर होत आहे. जी परिस्थिती आज देशामध्ये ओढावली आहे, आज किती दबावाखाली या देशातील प्रत्येक नागरिक आहे, हे त्यांच्या ह्या कृतीतून आपल्याला निश्चितच जाणवत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला तितक्याच आपुलकी आणि प्रेमाने राहुल गांधी आपल्या जवळ करत आहेत. तरुण तरुणी आपल्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायाला न दबता उत्स्फूर्तपणे विविध माध्यमातून ह्या यात्रेच्या दरम्यान आपले विषय मांडताना आपल्याला दिसत आहेत. अनेक बोलकी छायाचित्र ह्या यात्रेच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. अर्थात सोशल मीडिया हा शब्द मी यासाठी वापरला कारण मेनस्ट्रीम मीडिया जी आहे ही गोदी मीडिया निश्चितच झालेली आपल्याला पुन्हा एकदा समोर आलेली आहे. राहुल गांधींच्या ह्या भारत जोडो यात्रेचं प्रक्षेपण जरी ते करत असतील तरी योग्यरित्या कुठल्याच बातम्या त्यांच्या ह्या भारत जोडो यात्रेच्या संदर्भात आपल्याला ते दाखवताना दिसत नाहीत किंवा त्यावरती टीकाच अधिक आपल्याला केलेली दिसते. अगदी त्यांच्या 41,000च्या टी शर्टपासून त्यांची राहण्याची जी काही सोय आहे तिथपर्यंत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन राहुल गांधींचा प्रियंका गांधी यांची मुलगी म्हणजे राहुल गांधी यांची जी भाची आहे तिच्याबरोबरचा एक फोटो ट्विट करून अगदी त्याच्यावरती अश्लील अशी टिप्पणी करून
भाजपाच्या काही नेत्यांनी, भाजपाने, संघाच्या लोकांनी ती व्हायरल केली आहे. इतक्या खालच्या पातळीपर्यंत यांचे हे जे काही षडयंत्र आहेत हे आपल्याला पोचलेले सुद्धा ह्या माध्यमातून दिसले. परंतु इथे मला हे काही गुण जे राहुल गांधींचे आहेत ते आपल्यासमोर निश्चितच मांडावे वाटतात. राहुल गांधी जितके शांत, संयमी आणि प्रेमळ आहेत, तितकेच ते बेधडक बोलणारे आणि आपलं मत व्यक्त करणारे देखील आहेत. ते धाडस त्यांच्यामध्ये निश्चितच आहे. त्यांनी कितीही त्यांची बदनामी केली, कोणत्याही प्रकारे ईडीची चौकशी असेल किंवा आणखीन कोणतीही चौकशी त्यांच्या मागे लावली, तरी ते ह्या भाजपाला, केंद्रात बसलेल्या देशाच्या पंतप्रधानाला ते घाबरत नाहीत, हे ते ठामपणे सांगतात. तुम्ही त्यांना पप्पू म्हणून हिनवा किंवा आणखीन त्यांचं काही चारित्र्य हनन करा, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी देशहितासाठी जो काही एक आदर्श निर्माण केलेला आहे, त्यासाठी प्रत्येक त्यांच्या पिढीने योगदान दिलेलं आहे. त्याच पावलांवरती तोच वारसा घेऊन राहुल गांधी आज देशामध्ये ही शांतता यात्रा आपल्याला काढताना दिसत आहेत. असंख्य प्रश्न ह्या माध्यमातून निर्माण केले जातात. जितकी टीका किंवा नकारात्मक सूर या भारत जोडो यात्रा किंवा राहुल गांधी, काँग्रेस यांच्याबाबत समाजामध्ये चघळण्यासाठी देता येईल, तितकं भाजपा संघाचं IT सेल जागृत झालेलं आहे. परंतु मी मगाशी ज्या ऑगस्ट क्रांती दिनाचा उल्लेख केला होता आणि ते ऑगस्ट क्रांती दिनाच्या माध्यमातून जी चळवळ, जी एक जनचळवळ उभी राहिली होती, एक क्रांती उभी राहिली होती आणि संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून इथल्या जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतलं होतं. स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक क्रांती उभी त्यावेळेस राहिली होती. त्याच पद्धतीने ह्या भारत जोडो यात्रेला राहुल गांधींच्या ह्या सकारात्मक भूमिकेला कोणत्याही मीडियाची किंवा मेनस्ट्रीम मीडियाची आवश्यकता उरलेली नाही. कारण जनतेने स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन देखील किंवा ही यात्रा देखील आपल्या हातात घेतलेली आहे. आणि प्रत्येक या पदयात्रेला पाठिंबा देणारी, त्यामध्ये सहभाग घेणारी जी सर्वसामान्य जनता आहे, ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून असेल, ह्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे प्रचारक आणि प्रसारक बनलेले आहेत. त्यामुळे निश्चितच हे एक मोठं जन आंदोलन उभं राहिलेलं आहे. हळूहळू एक एक टप्पा ही पदयात्रा पार करत आहेत. तसा जनतेचा पाठिंबा अधिकाधिक आपल्याला वाढताना दिसतोय. जी काही लोक कालपर्यंत काँग्रेसच्या विरोधात उभे होते आणि एक नकारात्मक सूर काढत होते, आज त्यातील बहुतांशी लोक देखील काँग्रेसला ह्या माध्यमातून पाठिंबा देत आहेत, राहुल गांधींच्या या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत. माजी न्यायमूर्ती PB सावंत साहेब यांनी भाजपाविषयी काही उद्गार काढले होते. ते उद्गार काय होते आणि ते नक्की काय आपल्याला संकेत देत होते हे आपण इथे पाहणार आहोत. ते म्हणायचे, भाजपा हा पक्ष नसून देशासमोरील आपत्ती आहे. ज्या व्यक्तींना घटना वाचवायची आहे, कायद्याप्रमाणे राज्यकारभार सुरू राहावा अशी अपेक्षा असेल, तर अशा व्यक्तींनी एकत्र येऊन ही आपत्ती घालवायला पाहिजे. आज माजी न्यायमूर्ती PB सावंत साहेब आपल्यात नाहीत, परंतु त्यांना गुरु मानणारे माजी न्यायाधीश BG कोळशे पाटील साहेब, ज्यांना आपण सर्व प्रेमाने बाबा म्हणतो, ते ही यात्रा सुरू झाल्यापासून त्यामध्ये सहभागी आहेत. राहुल गांधींच्या हातात हात घालून ते देखील ह्या पदयात्रेमध्ये चालताना आपल्याला दिसत आहेत. आणि या पदयात्रेमध्ये सहभागी होत असताना त्यांनी आपल्यासाठी एक संदेश दिलेला आहे
आणि तो म्हणजे ते म्हणतात, ज्या काँग्रेसच्या ह्या पदयात्रेमध्ये ते आज सहभागी होत आहेत, एक काळ त्यांनी त्याचा विरोध केला होता. महाराष्ट्रातील जैतपूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाच्या दरम्यान न्यायाधीश बीजी कोळसे पाटील साहेब यांना काँग्रेसने 15 दिवसाची कोठडी देखील दिली होती. परंतु मी हे सगळं विसरलो आहे. आज आपण सर्वांनी काँग्रेसच्या सोबत उभं राहण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने माजी न्यायाधीश पी.बी. सावंत साहेब यांनी भाजपाच्या संदर्भात उद्गार त्यांनी काढले होते, त्या अनुषंगाने भाजपा ही आपत्ती आहे आणि तिला आपण देशातून घालवलं पाहिजे, हे विचार त्यांनी आपल्याला इथे मांडताना दिसले. या सगळ्या यात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून आपले जे विचार आहेत, आपलं जे मत आहे, हे देखील त्यांनी व्यक्त केलं. ते बोलत असताना त्यांनी एका ठिकाणी असे काही त्यांनी उल्लेख त्यांनी केले होते जे इथे आपल्याला मांडणं निश्चितच गरजेचं आहे. आणि ते म्हणतात, जे लोक द्वेष पसरवतात त्यांना हे जग लक्षात ठेवत नाही. मानवता आणि प्रेम शिकवणाऱ्यांना कायम लक्षात ठेवलं जातं. विचार करा, जेव्हा आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजी विदेश दौऱ्यावरती जातात, तेव्हा हा देश म्हणजे भारत बुद्धांचा आहे, गांधींचा आहे असं सांगतात. परंतु हा देश हेगडेवार, गोळवलकर, सावरकर यांचा आहे असा उल्लेख ते कधीच करत नाहीत. याचाच अर्थ राहुल गांधींनी जे सांगितलं ते विचार जे आहेत, आज आपल्या देशामध्ये आपल्याला प्रेम, शांती, संयम या विचारांची आवश्यकता आहे आणि तेच कायम टिकणार आहे, कारण हेच भारताचे विचार आहेत. पुढे राहुल गांधी असंही म्हणतात की आज देश चालवणारे समाजामध्ये द्वेष पसरत आहेत. द्वेषाने भरलेले कोणतेच देश कधीच विकास करू शकत नाहीत आणि आपल्याला यांनी विकासाचं स्वप्न किंवा गाजर दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की आज वेळ आली आहे या केंद्रामध्ये संघप्रणित भाजपाला सांगण्याची की तुमचे जे अच्छे दिन होते ते तुमच्याकडेच ठेवा, ते परत घ्या आणि आमचे जे बुरे दिन होते ते आम्हाला मात्र परत करा. कारण यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती आणि अच्छे दिन येतील या भरोशावरती आपण राहिलो आणि आज देशाला पारतंत्र्याकडे, इथल्या जनतेला गुलामीकडे घेऊन जाण्याचे संपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून आपल्याला झालेले आहेत आणि हेच प्रयत्न आपल्याला रोखायचे आहेत. कारण भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे एका मोठ्या लढ्यातून आणि संघर्षातून मिळालेलं आहे. हे असंच जर केंद्रात सत्तेत बसलेल्या मनुवादी, सनातनी, विखारी विचारसरणीच्या माध्यमातून होत राहिलं तर पुन्हा एकदा हा स्वातंत्र्य असलेला देश पारतंत्र्यात जायला वेळ निश्चितच लागणार नाही. कारण याची सर्व पूर्वतयारी त्यांनी ह्या 8 वर्षामध्ये करून ठेवली आहे आणि म्हणूनच त्यांना आपला विरोधक असणारा देशातील सर्वात मोठा काँग्रेस हा पक्ष संपवायचा आहे. कारण हा पक्ष जर संपला तर त्यांचा बहुतांशी जो विरोध आहे हा शमला जातो आणि एकदा पुन्हा दडपशाहीने हुकुमशाही प्रस्थापित करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते सहजरित्या साकार निश्चितच होईल. आणि या माध्यमातून आम्ही हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे आंदोलन किंवा ही पदयात्रा किंवा देशामध्ये एकात्मता पुन्हा एकदा निर्माण व्हावी, आपल्या देशाची जी ओळख आहे, ज्याला आपण विविधतेमध्ये एकता जी म्हणतो, जी गेल्या 8 वर्षामध्ये खंडित झाली आहे, ती पुन्हा पुनर्वृत्त होण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. किमान त्यासाठी राहुल गांधींच्या ह्या भारत जोडो यात्रेला आणि त्या अनुषंगाने काँग्रेसला पाठिंबा असेल, त्यांच्या ह्या देशहिताच्या, समाजहिताच्या विचारांमध्ये, कार्यामध्ये सहभाग असेल, हा आपल्याला भारताचे सजग आणि जागरूक नागरिक म्हणून निश्चितच नोंदवावा लागेल. या सगळ्याच्या दरम्यान उत्स्फूर्तपणे देशाच्या कानाकोपऱ्यातून
जे सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत ते देखील हाच संदेश आपल्या प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्याला देताना दिसत आहेत. ही काळाची निश्चितच गरज आहे. मला मान्य आहे की काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत जे काही निर्णय घेण्यात आले, जसं मी मगाशी सांगितलं की काँग्रेसचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल, देशाच्या प्रगतीमध्ये असेल, निश्चितच एक मोठा सहभाग आहे. परंतु हे सर्व फक्त काँग्रेसनेच केलं हा सांगण्याचा माझा हेतू नाही. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नेहमी अग्रेसर काँग्रेस निश्चितच राहिली. परंतु आज सजग आणि जागरूक नागरिकांची काँग्रेसला आणि काँग्रेसची देशाला गरज आहे. हा देश पोखरला जातोय, विकल्या जातोय. एकेकाळी जो समृद्ध असा देश ज्याला आपण म्हणायचो, आज तो देश रसातळाला चाललेला आहे. आणि तो आपल्याला वाचवायचा असेल, ज्या प्रकारे माजी न्यायाधीश पी.बी. सावंत साहेबांनी आपल्याला सांगितलं, ज्यांना खरंच तळमळ आहे की इथलं संविधान वाचायला हवं, हा देश वाचायला हवा, हे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवं, त्या प्रत्येक नागरिकाने, आणि नुसतं प्रत्येक नागरिकानेच नाही तर प्रत्येक तो पक्ष, प्रत्येक ती सामाजिक संघटना जी गेल्या काही वर्षामध्ये या संघप्रणित भाजपाच्या घेतल्या गेलेल्या स्वार्थापायी जे निर्णय आहेत, त्यांची जी दडपशाही आहे, जी हुकुमशाही आहे, त्यातून जे नुकसान या देशाचं झालेलं आहे, आणि ह्या विरोधात जे आहेत त्या सर्वांनी काँग्रेसला पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण भाजपा हटाव देश बचाव हा नारा आज आपल्याला मोठ्या संख्येने देणं आणि त्या विचारांना कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. भारताला एका मोठ्या संकटापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आज आपल्याला सर्वांना हे पाऊल निश्चितच उचलणं अपेक्षित आहे. भाजपाला सत्तेतून हटवणं हे आज प्रत्येक व्यक्तीचं ध्येय असायला हवं. कारण भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी ही यात्रा आपण का काढत आहोत हे सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं आहे. देशामध्ये जे भेदाभेदाचं राजकारण केलं जातंय, महागाई देशामध्ये जी वाढलेली आहे, बेरोजगारी आहे, आरोग्याचे विषय आहेत, शिक्षणाचे विषय आहेत, महिलांच्या बाबतचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत, कष्टकऱ्यांचे विषय आहेत, या सर्वांना न्याय देण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधींच्या माध्यमातून प्रयत्न निश्चितच होत आहेत. आणि या पदयात्रेमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय राहुल गांधींनी जो घेतला, आपल्याला भाजपा असेल, इतर विरोधक असतील, टीकाकार असतील, हे आपल्याला बोलताना निश्चितच दिसतंय की ही पदयात्रा राहुल गांधींची नसून काँग्रेसची आहे. परंतु ही पदयात्रा भारताची आहे, या देशाची आहे आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीची आहे हे सांगण्यासाठी राहुल गांधींनी या यात्रेमध्ये सुरुवातीपासूनच पक्षाचा ध्वज घेणार नाही ही भूमिका ठामपणे मांडली. आणि ती आजपर्यंत भूमिका त्यांनी आपल्या कृतीतून पूर्णत्वाला नेलेली आपल्याला दिसते. हा संपूर्ण देश राष्ट्रीय ध्वजाखाली एकत्र करण्याचे विचार त्यांनी मांडले आणि त्यांनी तेच आपल्याला करताना दिसलं आहे. एकीकडे भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा इव्हेंट ज्यांनी करून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला होता, आज पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून हा आपला राष्ट्रीय ध्वज पुन्हा एकदा त्या उंचीवरती आपल्याला स्थिरावलेला म्हणा किंवा फडकताना आपल्याला तो दिसला. आणि हेच देशाला एकसंध ठेवण्याचं ध्येय, विचार ह्या आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या माध्यमातून असंख्य वर्ष ही जी स्वातंत्र्य चळवळ असेल, तिथून पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा
झालेलं आपल्याला दिसलं आणि तोच हेतू या माध्यमातूनही पूर्णत्वाला जात आहे हे आपल्याला दिसत आहे. भाजपा हटाओ देश बचाओ हा नारा जितका लवकर आपण आत्मसात करू आणि केंद्रातल्या सत्तेतून आपण त्यांना पाऊलउतार करू, तितक्या लवकर देशाचं जे नुकसान होत आहे, जनतेचं इथल्या जे नुकसान होत आहे ते आपण थांबवू शकू. एकदा केंद्रातील मनुवादी सत्ता पिपासू हटले की तुमचं काँग्रेसची जर काही पूर्वीचं भांडण असेल तर ते तुम्ही पुन्हा पूर्ववत चालू ठेवा, त्याबाबत मला काहीच म्हणायचं नाही. परंतु आज भाजपा आणि काँग्रेस हे देश पातळीवरील सर्वात मोठे पक्ष आहेत आणि जर काँग्रेस आपल्याला उभारायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण काँग्रेसच्या माध्यमातून जर बळ पुन्हा एकदा काँग्रेसला निर्माण झालं, जर एक ताकद देशाची, देशातील जनतेची राहुल गांधींच्या मागे उभी राहिली तर आणि तरच जो भाजपा हटाओ देश बचाओ हा नारा आपण देतोय तो सत्यामध्ये उतरू शकेल. या माध्यमातून एकत्रित येऊन काँग्रेसला पाठिंबा द्या हे सांगण्याचा एकच हेतू आहे की देशाचे जे दुश्मन आहेत हे आपल्याला संपवायचे आहेत आणि ते संपले की मी जसं पुन्हा मगाशी म्हटले की तुमचा जो काही वैचारिक विरोध काँग्रेस या पक्षाला असेल तो तुम्ही निश्चितच चालू ठेवा. परंतु काळाची जी गरज आहे त्याला समजून आपल्याला आज एक पाऊल राहुल गांधींच्या ह्या भारत जोडो पदयात्रेशी जोडावं लागेल. या माध्यमातून एक कविता मी आपल्यासमोर जी मी स्वतः लिहिलेली आहे ही वाचून दाखवणार आहे आणि त्यातून बोध आपल्याला काही होतो का, आणि जर झालाच तर तो नुसता विचारांपुरता मर्यादित न राहता तो कृतीमध्ये घालून आपण पाऊल आपलं पुढं घेतलं पाहिजे. ही कविता हिंदीमध्ये आहे, निश्चितच ती आपल्याला समजेल ही मी आशा करते. संघर्ष है अटल तभी लड़ रहे हैं जंग अभी, अपने पुरखों का खून है मिला यहाँ, ये धरती आसमां फैला जहाँ जहाँ, उन्हीं की संतान हम फर्ज ये निभाएंगे, देश की स्वतंत्रता को अखंड हम मनाएंगे. कर सामना चाहे जो भी हो तू न डर, हौसला अपना बुलंद कर, इस मिट्टी में तिरंगा ही लहराएगा, इस सोच पे कर नजर. दम है कितना दमन में उसके, देख लिया है देखेंगे, हौसला हम में है ना हारे थे ना हारेंगे. हथकंडा जो भी अपनाएगा, कोई तानाशाह हमें डरा नहीं पाएगा. बांध कर चलेंगे जहाँ जहाँ हिम्मत अपनी, उखाड़ फेंकेंगे जड़े नफरत की जहरीली मिलकर सभी. मतलबी जहाँ जो रहते इन्हें हमें भी बचाना है, इनके लिए हमें भी लड़ना है. अपना पराया करे चाहे वो, इस देश की खातिर मिटना है. हंसते हंसते कुर्बा लोग जहाँ हो जाते, मिट्टी से भारत की जन्म वीर यहाँ है लेते. संघर्ष है अटल तभी लड़ रहे हैं जंग अभी, अपने पुरखों का खून है मिला यहाँ, ये धरती आसमां फैला जहाँ जहाँ. ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपला राष्ट्रीय ध्वज हा अखंडतेचं प्रतीक म्हणून आपल्याला दिला आहे, आपल्याला जे संविधान बहाल केलेलं आहे हे जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला लढावं लागेल. आणि यामध्ये जर आपल्याला लढण्यासाठी संघर्ष करण्यासाठी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं लागलं तरीही आपल्याला सहभागी व्हावं लागेल. इतकंच या निमित्तानं मी आपल्याला सांगते.
आपल्याला या माध्यमातून असंख्य प्रश्न असतील आणि त्या प्रश्न जर आपल्याला विचारायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स आणि माझा मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवरती आहे. आपण आपले प्रश्न निश्चितच आम्हाला विचारू शकता. शक्य तितक्या आपल्या प्रश्नांचं निरासन करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. परंतु या आपल्या सदराच्या माध्यमातून जो हेतू आमचा आहे, जी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, तो आपण लक्षात घ्याल ही एक आशा या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते, जर संघप्रणित भाजपा हा जो एक पक्ष नसून विकृती जर आपल्याला नष्ट करायची असेल तर आज राहुल गांधींनी घातलेली जी साद आहे त्याला आपल्याला निश्चितच उत्तर द्यावं लागेल आणि ते त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्याला निश्चितच करता येईल. आणि आज एक प्रयत्न, एक पाऊल आपण ह्या माध्यमातून उचलत आहोत. मी या सर्वांमध्ये सहभागी आहेत. आपणही यामध्ये विचारपूर्वक निश्चितच सहभागी व्हावं ही मी विनंती करते आणि थांबते. पुन्हा भेटूयात. जय भारत.